त्यानंतर आपण आता एक पुढची कन्सेप्ट बघणार आहेत. पण कन्सेप्ट बघण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक उदाहरण देणार आहे. ते उदाहरण अगोदर तुम्ही समजून घ्या. तर तुमच्याकडे समजा मी प्रत्येकाला 1000 रुपये दिले आणि मी तुम्हाला सांगितलं की हे 1000 रुपये तुम्हाला एका महिन्यासाठी ठेवायचे आहेत. त्यातून तुम्हाला 1000 रुपयामधून जे काही खर्च करायचे असतील ते तुम्ही खर्च करू शकतात. तुम्हाला कुठल्या पण वस्तू घ्यायच्या असतील त्या वस्तू तुम्ही विकत घेऊ शकतात. जिथे पण खर्च करायचा आहे तिथे तुम्ही खर्च करू शकतात. आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला तुम्हाला मी महिन्यामध्ये काय काय खर्च केला, कुठे खर्च केला, कशासाठी खर्च केला ते विचारणार. आणि त्यातल्या त्यात ज्या विद्यार्थ्याने सर्वात जास्त पैसे वाचवले असतील आणि सर्वात जास्त खर्च पण केला असेल त्या विद्यार्थ्यांना काय देणार आपण? प्रथम क्रमांक देणार. तर तसंच अंदाजपत्रकाचं आहे. तर अंदाजपत्रक म्हणजे काय? असं समजा की एखादं पत्र आहे. आता तुम्हाला मी जस्ट एक्झाम्पल दिलं, 1000 रुपयाचं एक्झाम्पल दिलं. आपण तेच एक्झाम्पल समजूया की तुम्हाला मी 1000 रुपये दिलेत आणि तुम्हाला सांगितलं ते खर्च करायचे आहेत. तर तुम्ही काय करणार? तुम्हाला प्रत्येकाला बक्षीस पाहिजे असेल, काहीतरी अचिव्हमेंट करायचं असेल तर तुम्ही काय करणार? अगोदर प्लॅनिंग करणार की 1000 रुपये मी कशा प्रकारे खर्च करेन आणि खर्च केल्यानंतर पण मी कशा प्रकारे पैसे ते वाचवेन. म्हणजे काय? मी खर्च पण सगळ्यात जास्त करणार आणि पैसे पण मी वाचवणार. मग हे प्रत्येकाच्या स्किलवरती डिपेंड असतं. आता सगळ्यांना माहितीच आहे, कोणी मार्केटला जातं, कोणी तीच भाजी 40 रुपयाला आणतं, कोणी तीच भाजी 80 रुपयाला विकत घेतं. भाव एकच असतो, फक्त आपलं काय असतं? आपला स्किल वेगळं असतं. आपण कपड्यांच्या दुकानांमध्ये जातो, एखादा ड्रेस असेल 500 रुपयाला, तर तोच व्यक्ती बार्गेनिंग करतो, भाव करतो. भाव करून तो 500चा आपण कितीला आणतो? 200 रुपयाला आणतो. आणि त्याच ठिकाणी जर एखादा दुसरा व्यक्ती गेला तर तो तीच वस्तू 1000 रुपयाला देखील विकत घेऊन येऊ शकतो. म्हणजेच काय की सुरुवातीलाच आपण काय करणार? प्लॅनिंग करणार की मला पैसे कुठे खर्च करायचे आहेत, कशासाठी खर्च करायचे आहेत आणि किती उरवायचे आहेत. त्यालाच आपण काय सांगणार? अंदाजपत्रक. म्हणजेच काय? आपण एक प्रकारचं अंदाज लावला की आपले पैसे कुठे जातील, कोणत्या कामासाठी जातील आणि त्याचा वापर कशा प्रकारे होईल आणि ते खरंच गरजेचं आहे का हे देखील आपण बघणार. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे स्थानिक संस्था. तर यासाठी आपल्या स्थानिक संस्थासुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जे गावाकडे राहतात त्यांना ग्रामपंचायत माहितीच असेल. जे शहरामध्ये राहतात त्यांना महानगरपालिका, नगरपालिका हे माहितीच असेल. जिल्हा परिषद हे सुद्धा नाव ऐकलंच असणार. तर हे काय आहेत? स्थानिक संस्था. त्याला आपण काय सांगतात? लोकल इन्स्टिट्यूशन. हे खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या भारतामध्ये जे पण आपलं संविधान आहे ना, त्या संविधानामध्ये सेंटर म्हणजेच केंद्र, त्याच्यानंतर स्टेट म्हणजे राज्य आणि तिसरं लोकल बॉडीज म्हणजेच काय? स्थानिक संस्था. तर ह्या स्थानिक संस्थांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. हे का इम्पॉर्टंट आहे? तुम्ही MPSCच्या परीक्षेला कुठे पण बसा, पोलीस भरतीची एक्झाम द्या, ग्रुप Cची एक्झाम द्या, कुठली पण एक्झाम द्या, त्या एक्झाममध्ये सर्वात जास्त प्रश्न इथून किंवा इथून नसतात. तर सर्वात जास्त प्रश्न कुठून येतात? लोकल बॉडीज म्हणजेच काय? स्थानिक संस्थांमधून. त्याची स्थापना कोणी केली, त्याच्यामध्ये काय आहे, त्याचे आर्टिकल म्हणजेच सेक्शन कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये काय दिलं आहे, कोणत्या कमिटी होत्या ज्यांनी स्थापन केली, याच्यावरती खूप प्रश्न येतात आणि आजपर्यंत खूप प्रश्न येऊन गेलेत. त्याच्यामुळे हे एक्झामच्या दृष्टीने हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्हाला जस्ट फक्त कन्सेप्ट क्लिअर होतील. आपण बघितलं स्थानिक संस्थांमध्ये कोणाचा उल्लेख होतो?
तर ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे काय करतात, हे सर्वच्या सर्व मिळून, म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळं, एकत्र नाही हां, सर्वजण वेगवेगळे काय करतात, एक अंदाजपत्रक तयार करतात की मला एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये म्हणजे केव्हा, आपल्याला वार्षिक वर्ष माहिती पाहिजे. वार्षिक वर्ष आणि जे कॅलेंडरचं वर्ष असतं हे दोन्ही वेगळे असतात. कॅलेंडरचं वर्ष कधी असतं, जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत. हे कोणतं झालं, कॅलेंडरचं वर्ष. त्याच्यानंतर आपण बघणार आहेत आर्थिक वर्ष. आर्थिक वर्ष काय असतं, 1 एप्रिल ते 31 मार्च. हे आपल्याला माहितीच पाहिजे की 1 एप्रिल ते 31 मार्चला काय असतो, आर्थिक वर्ष. तर ही संस्था काय करतात, एका वर्षामध्ये आपल्याला कुठे खर्च करायचा आहे, कशासाठी खर्च करायचा आहे, ते एका असं कागदावरती लिहून काढतात. आपला किती खर्च होऊ शकतो एका वर्षामध्ये. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत या 12 महिन्यांमध्ये आपण कशा ठिकाणी खर्च करणार आहे. जसं की रस्ता बांधणार, गाव असेल तर गावामध्ये नळ बसवणार, साईडला रस्त्याच्या साईडला लाईट बसवणार. तर हे प्रकारचे उदाहरण झालेत. याला आपण काय सांगणार, अंदाजपत्रक. त्याच्यात डेफिनेशनमध्ये काय सांगितलं, व्याख्येमध्ये, स्थानिक संस्था अंदाजपत्रक म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद इत्यादी स्थानिक संस्थांनी एका ठराविक आर्थिक वर्षासाठी अपेक्षित उत्पन्न आणि खर्चाचा केलेला लेखी आराखडा होय. त्याला आपण काय सांगणार, स्थानिक संस्थांचं अंदाजपत्रक. या अंदाजपत्रकात संस्थेला मिळणारे उत्पन्नाचे स्रोत व विकास, प्रशासन, सार्वजनिक सेवा यासाठी होणाऱ्या खर्चाचे नियोजन केलेले असते. सोप्या शब्दात म्हणजे काय, स्थानिक संस्थांच्या आर्थिक नियोजन म्हणजेच स्थानिक संस्था अंदाजपत्रक, एक प्रकारचं प्लॅनिंग. तर आपण बघूया की हे इम्पॉर्टंट का आहे, अंदाजपत्रक बनवणं इम्पॉर्टंट का आहे. जसं आपण इथे बघतोय कशामध्ये, लोकल बॉडीज म्हणजेच काय, स्थानिक संस्थांमध्ये, तसंच आपल्या भारतात देखील बजेट, जो बजेट मानतात, कुठे संसदेत बजेट मानतात, एका वर्षामध्ये आपल्याला कुठे खर्च करायचा आहे, तो असतो बजेट. त्याला कलम क्रमांक 112 हा कशात आहे, संविधानाचा कलम आहे, त्याच्यामध्ये बजेटबद्दल सांगितलेलं आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं की आपल्याला एका वर्षामध्ये काय काय करायचं आहे, भारत कशाप्रकारे आपल्याला प्रगतशील करायचं आहे. तसंच हे असतं स्थानिक संस्थांचं. तर हे आपल्याला इम्पॉर्टंट का आहे, तर आपण जर गावाच्या लेवलने, जिल्ह्याच्या लेवलने जर बघितलं तर काय कामाचं असतं, तर यामुळे काय होतं, आर्थिक नियोजन आपल्याला करता येतं की वर्षभरात आपण किती उत्पन्न मिळेल आणि आपण किती उत्पन्न मिळालेला खर्च करणार. उत्पन्न मिळेल म्हणजे कसं, जे संस्था असतात ना, आता ग्रामपंचायत झालं, ग्रामपंचायत म्हणजे काय असतं, नळ वगैरे असतील तर त्याची काय नळपट्टी असते, घरपट्टी असते. ती घरपट्टी यातून काय असतं, ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळतं. खर्च कुठे करतं, रस्त्याला दिवे बसवणं, गावामध्ये कुठली योजना असेल त्याबद्दल माहिती देणं, कुठले कार्यक्रम असतील ते कार्यक्रम घेणं, तिथे काय होतं, खर्च होत असतात. तर पहिलं काय, तर आर्थिक नियोजन करता येतं. विकास कामांना काय मिळते, दिशा मिळते, एक प्रकारची दिशा मिळते की आपल्याला कुठले कुठले कामं एका वर्षभरात करायचे आहेत. जसे की रस्ते बांधायचे असतील, पाणी पुरवठा करायचा असेल, आरोग्य, स्वच्छता, शिक्षणावरती खर्च करायचा असेल, तर हे काय करणार आपण, अगोदरच आपल्या अंदाजपत्रकामध्ये लिहून ठेवणार. म्हणजे आपल्याला समजेल की आपला शिक्षणावरती एवढा खर्च करायचा आहे, आरोग्यावरती इतका खर्च करायचा आहे. तिसरा पॉईंट आहे उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण. आता जसं की एखाद्या ग्रामपंचायतीने ठरवलं किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेने ठरवलं की मला एका वर्षामध्ये माझ्याकडे आहेत सध्या तरी 1 लाख रुपये आहेत. तर 1 लाख रुपये मला एका वर्षामध्ये कसं प्रकारे खर्च करायचे आहेत, कोणत्या कोणत्या कामासाठी खर्च करायचे आहेत, त्याचे ते काय करतील, प्रॉपर नियोजन करतील. त्यातून कुठे कुठे उत्पन्न त्यांना मिळणार, त्यातून ते खर्च कुठे करतील, हे काय करतील, एकाखाली एक मांडतील. आणि त्याच्यामुळे काय होईल,
खर्चावरती पण नियंत्रण राहील आणि येणारं इन्कम पण येत राहील. अशा गोष्टी केल्यामुळे काय होतं, जास्त खर्च होत नाही. जर आपण नोंदणी करून ठेवली नाही ना, तर आपल्याला पैशाचा हिशोबच लागत नाही की आपण पैसे कुठं खर्च केले. आपण आता जर आठवलं ना की एका हप्त्यामध्ये आपण पैसे कुठे कुठे खर्च केलेत, ते पण आपल्याला आठवणार नाही आहेत की आपण ह्या ठिकाणी किती पैसे खर्च केले, त्या ठिकाणी. तुम्ही आठवून बघा की एका हप्त्यामध्ये तुम्ही कुठे कुठे पैसे खर्च केलेले आहेत. जर हप्त्याचं आठवत असेल तर एका महिन्याचं आठवा, नाही आठवणार तुम्हाला. त्यामुळे अंदाजपत्रक असणं खूपच गरजेचं आहे. यामुळे काय होईल, खर्चावर नियंत्रण राहील. चौथा पॉईंट काय आहे, याच्यामुळे काय होईल, लोककल्याण. लोककल्याण कशा प्रकारे होईल, तर आपण काय करणार, गावामध्ये विविध योजना आणणार. गावामध्ये आपण रस्त्याच्या साईडला लाईट्स लावणार. शहरांमध्ये पण आपण लाईट लावणार. लोकांना स्वच्छ पिण्यायोग्य पाणी पुरवणार. यामुळे काय होईल, लोककल्याण होईल. याच्यामुळे काय होतं, लोककल्याण साध्य होतं. त्याच्यानंतर आहे पारदर्शकता आणि जबाबदारी वाढते. पारदर्शकता म्हणजे काय, पारदर्शकता म्हणजे हा एक व्यक्ती आहे, हा एक दुसरा व्यक्ती आहे. ह्या दोन व्यक्ती म्हणजे कुठल्या पण गोष्टी होतील, ती गोष्ट याला पण कळेल आणि याला पण कळेल. याला काय सांगतो आपण, पारदर्शकता. म्हणजे कुठल्याही प्रकारची गोष्ट न लपवता एकमेकांना समजणे, म्हणजेच काय, पारदर्शी. तर काय होईल, पारदर्शकता पण वाढेल आणि जबाबदारी वाढेल. जबाबदारी कशा प्रकारे वाढेल, की आपण पहिलंच अंदाजपत्रक बनवलेलं असणार. त्याच्यामुळे आपल्याला माहिती असणार की आपलं हे पहिलं काम आपलं झालं आहे, आपलं दुसरं काम बाकी आहे, तिसरं काम बाकी आहे, चौथं काम बाकी आहे, पाचवं काम बाकी आहे, सहावं काम बाकी आहे. त्याच्यामुळे काय असणार, हे आपल्याकडे जबाबदारी असणार, आपल्याला हे पूर्ण करायचेच आहेत एका वर्षामध्ये. त्याच्यामुळे काय, हे एक प्रकारची जबाबदारी असते. आणि पारदर्शकता कशी वाढते, तर माहिती असतं की एका वर्षामध्ये यांनी हे अंदाजपत्रक बनवलेलं आहे. त्या गावातल्या लोकांना माहिती आहे की अंदाजपत्रकामध्ये काय काय लिहिलेलं आहे. त्यामुळे काय करतील, ते लोक पण काय करतील, त्यांना सांगतील की तुमचं हे काम बाकी आहे, तुमचं ते काम बाकी आहे. त्याच्यामुळे काय होईल, पारदर्शकता वाढेल. जे पण कुठले ते कामं करतील ना, ते संस्थांना आणि लोकांना दोघांना पण माहिती होतील. तर अशा प्रकारे आपण जी स्थानिक संस्था जी कन्सेप्ट होती ती बघितलेली आहे एकदम सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला, तुम्हाला त्याची व्याख्या, त्याच्यामध्ये काय काय येतं ते लिहायचं, कोणत्या कोणत्या संस्था आहेत ते लिहायचं, अंदाजपत्रकाचं जे वर्ष असतं ते लिहायचं, त्याच्यानंतर स्रोत लिहायचेत. त्यानंतर इम्पॉर्टंट हे आहेत की ते इम्पॉर्टंट का आहेत, महत्त्वाचं काय आहे अंदाजपत्रक, याच्यामुळे आपल्याला फायदा काय होणार आहे. जसं हे एक लोकल लेवलला, स्थानिक लेवलला याचा फायदा होतो ना, तसाच फायदा अशा अंदाजपत्रकाचा देशासाठी पण होतो. त्याच्यामुळे तेवढंच ते इम्पॉर्टंट देशासाठी सुद्धा आहे. तर इथे आपण हे लेक्चर संपवूया. ही तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल.